नमस्कार मित्रांनो, जय भीम जय भारत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांचे 133वे जयंतीनिमित्त हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आपल्या भारतीय घटनेचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला जाणून घेणे हे अनिवार्य असलेच पाहिजे. चला तर मग एक वेगळा व्हिडिओ सुरू करूया. त्यांचे पूर्ण नाव होते भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित आणि बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. अस्पृश्य म्हणजे दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांचे आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सपकाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. मालोजीरावांना 3 मुले व 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इसवी सन 1848च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला होता, तर दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थानांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण MA, MSc, DSc, PhD, LLD, D.Litt. and Barrister at Law. त्यानंतर आपण बघणार आहोत बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथसंपदा. असे तर त्यांनी 20 ते 21 ग्रंथ लिहिलेले आहेत, पण त्यापैकी निवडकच मी यात इन्व्हॉल्व केलेले आहेत. ते आहेत द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेर द शूद्रास आणि प्रचलित द बुद्धा अँड हिज धम्म, त्याचबरोबर रानडे, गांधी अँड जिना 1943. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचे संविधान. बाबासाहेब अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी होते. यातूनच त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं मिळते की ज्या व्यक्तीला शाळेत बसण्याचा अधिकार नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, त्या व्यक्तीने एवढ्या मोठ्या भारताचे संविधान निर्माण करून दाखवले आणि आपल्यासमोर असे एक गणित मांडले ज्याची कोणीही सामना करू शकत नाही. अशा या महामानवाला विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर या प्रवासात त्यांच्या नेहमी पाठीशी असलेल्या माता रमाई यांचाही यांना फार असा सपोर्ट होता आणि त्यांना नेहमीच साथ होती त्यांच्या या सुखतर कठीणमय प्रवासात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळते नवीन व्हिडिओसोबत लवकरच. आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.